फार पूर्वी एक विधवा स्त्री तिच्या एकुलत्या एक मुलासोबत राहत होती। एके दिवशी मुलगा एका नाल्यात गेला आणि तिथून एक मासा पकडला। घरी आल्यावर त्याने मासे आईला शिजवायला दिले। तो मासा पाहून आईला खूप आनंद झाला आणि तिने लगेच एका मोठ्या भांड्यात पाणी भरले आणि उकळण्यासाठी विस्तवावर ठेवले। पाणी उकळू लागल्यावर मासे पाण्यात इकडे तिकडे नाचू लागले आणि त्या पाण्यात अनेक मासे आहेत तसे वाटू लागले। बाईने बघितल्यावर ती म्हणाली, यापैकी एक माझे आहे आणि एक माझ्या मुलाचे आहे। एक माझे आहे आणि एक माझ्या मुलाचे आहे। एक माझे आहे आणि एक माझ्या मुलाचे आहे। अशा प्रकारे आपण प्रत्येकी 5 मासे खाऊ। असे बोलून त्याने भांड्यातून एक मासा काढला आणि खाल्ला। जेवण झाल्यावर तिने भांड्यात डोकावले आणि त्यात एक मासाही नव्हता। हे पाहून तिला खूप वाईट वाटले। त्याच वेळी तिचा मुलगा घरी आला आणि आईला म्हणाला, आई, मला खूप भूक लागली आहे, आपण जेवूया। आईने खायला आणले पण मुलाला त्याने पकडलेला मासा दिसला नाही म्हणून त्याने आईला विचारले, आई, मी आणलेल्या माशाचे काय झाले? आईने त्याला खाल्ल्याचे सांगितले। आता अन्नासोबत मांस खाऊ शकणार नाही। हे ऐकून पुत्राला फार वाईट वाटले। त्याची आईही खूप दुःखी होती। काही वेळाने त्याला कल्पना सुचली। ती उठली, एक लाल बी घेतले, मेणाने तिच्या पाठीवर चिकटवले आणि एका नदीकडे चालत गेली जिथे वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी येत असत। त्या नदीवर गेल्यावर ती खाली वाकून पाणी पिऊ लागली। तेवढ्यात एक हरिण पाणी प्यायला तिथे आले, पण ते लाल रंगाचे बी बघून घाबरून पळून गेले। वाटेत त्याला एक हरिण भेटले आणि त्याने आज नदीवर जे पाहिले ते त्याला सांगितले, पण हरणाच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही। म्हणून हरण त्याला दाखवण्यासाठी नदीवर घेऊन गेले। आता लाल दाणे तिथेच होते ते पाहून हरिणही घाबरले आणि दोघेही तिथून पळून गेले। काही वेळातच इतर प्राणी, रानडुक्कर, अस्वल, बिबट्या, माकडे, हत्ती वगैरेही पाणी प्यायला आले, पण ते लाल दाणे पाहून घाबरले आणि पळून गेले। तांबड्या बियाच्या भीतीने पाणी पिऊ शकले नाही। तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन बाईने अंगणात अडकवलेल्या लाल बियाचे काय करायचे हे ठरवण्यासाठी बैठक घेतली। माकडाने तिथे जाऊन त्या महिलेच्या गाढवातून लाल बी काढून टाकावे असे ठरले। म्हणून माकड हळूहळू त्या स्त्रीच्या मागे गेले आणि त्याने तिच्या गाढवातून लाल बी काढण्याचा प्रयत्न करताच त्याचा हात तिच्या गांडीला अडकला। तो घाबरून ओरडला। त्याचा आरडाओरडा ऐकून इतर प्राणीही घाबरले आणि इकडे तिकडे पळू लागले। दरम्यान एक हत्ती त्या दिशेने येत होता। सगळे धावत असल्याचे पाहून तोही धावू लागला। या धावपळीत अनेक प्राणी मारले गेले आणि अनेक प्राणी त्या हत्तीच्या पायाखाली दगावले। तिकडे पळत असताना एका मोठ्या झाडाच्या मुळाशी हत्तीचा पाय अडकला, त्यामुळे त्याचा पाय तुटला आणि तोही पडला आणि मरण पावला। महिलेने घरी जाऊन शेजाऱ्यांना बोलावले। सर्वांनी मिळून मेलेल्या जनावरांच्या मांसाची मेजवानी केली। त्यामध्ये इतके मांस होते की मानव आणि प्राण्यांनीही ते भरपूर खाल्ले, पण तरीही ते जिवंत राहिले। हे पाहून जनावरांनी उरलेले मांस सर्व प्राण्यांमध्ये वाटण्याचे ठरवले। हत्तीचा पाय सर्वात वृद्ध प्राण्याला दिला जाणार आहे। बराच विचार केल्यावर असे आढळून आले की सर्व प्राण्यांमध्ये सर्वात लहान म्हणजे छानबाई उंदीर वयाने सर्वात मोठा आहे, म्हणून त्याला हत्तीचा पाय देण्यात आला। उंदराला हत्तीचा पाय सापडला, पण हत्तीच्या पायाच्या तुलनेत उंदीर खूपच लहान होता, मग तो कसा वाहून नेणार? आता तो एकटा घेऊन जाऊ शकत नसल्यामुळे त्याने आपल्या बहिणीचा मुलगा जबी याला मदतीसाठी बोलावले, पण तो पाय इतका जड होता की दोघांनाही तो उचलता आला नाही। खरं तर एवढ्या मेहनतीमुळे छानबाईच्या पोटातून आणखी हवा निघाली।
बाहेर येणाऱ्या हवेचा आवाज ऐकून त्यांचा भाचा जबी खूप हसला. जबी हसताना पाहून चांदबाईला इतका राग आला की तिने त्याच्या ढुंगणावर जोरात मारले. बिचारी जबी पडण्यापासून वाचली. मग त्याने हत्तीच्या पायाजवळ खड्डा खणून त्याचे छिद्र पाडले आणि तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. अनेक दिवस तो हत्तीचा पाय खात राहिला. असे म्हणतात की जेव्हा छंगबाई फुशारकी मारली तेव्हा जबी इतकी हसली की त्या हसण्यामुळे त्याचे डोळे खूप लहान झाले आणि त्याचे त्याच्या डोक्याच्या तुलनेत खूपच लहान झाले, कारण छानबाईने त्याला तिथे जोरदार मारले होते.